Good afternoon, all of you. Are you getting my voice? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Are you getting the screen? Yes, yes, ma'am. Yes, ma'am. Okay. तर आपलं बघा नेक्स्ट प्रॅक्टिकल जे आहे तर ते काय करायचं आपल्याला ब्लड प्रेशर इथे काय करायचं आहे चेक करायचं आहे. ओके. तर आपलं त्याचं एम काय आहे टू रेकॉर्ड द ब्लड प्रेशर ऑफ अ सब्जेक्ट. तर आपल्याला काय करायचं आहे तर त्या म्हणजे आपल्याला एखाद्या पर्सनचं ब्लड प्रेशर कसं चेक करायचं बाय युझिंग द स्पिग्मोमॅनोमीटर. स्पिग्मोमॅनोमीटर सगळ्यांना माहितीये का? yes, ma'am. Yes, ma'am. ओके. तर त्या स्पिग्मोमॅनोमीटरचा यूज करून आपल्याला काय करायचंय ब्लड प्रेशर चेक करायचं एखाद्या पर्सनचं. अँड ऑल्सो बाय युझिंग द स्टेथोस्कोप. स्टेथोस्कोप पण त्याला काय करावं लागतो यूज करावं लागतो. तर ते आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये त्याची जी काही ऍक्च्युअल प्रोसिजर आहे तर ती आपल्याला याच्यामध्ये बघायची. बघा त्याचं एम काय आहे टू रेकॉर्ड द ब्लड प्रेशर ऑफ अ सब्जेक्ट. ओके. हे तर एम आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपल्याला काय करायचंय ब्लड प्रेशर चेक करायचं आहे सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट म्हणजे काय तर एखादा पर्टिक्युलर पर्सन किंवा एखादा पेशंट. तर त्याची रिक्वायरमेंट बघा काय तर त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे मर्क्युरी स्पिग्मोमॅनोमीटर. ओके. आता सध्या अवेलेबल काही ठिकाणी बघा ऑटोमॅटिक जे असतात स्पिग्मोमॅनोमीटर म्हणजे त्याला काही करायची गरज नसते. तिथे काय दाखवतं डायरेक्टली रीडिंग दाखवतं. तसे स्पिग्मोमॅनोमीटर अवेलेबल आहेत. पण आपल्याला कसं म्हणजे इथे तर त्यांनी प्रोसिजर कशाची दिलेली आहे आपल्याला एक्सपेरिमेंट मध्ये तर मर्क्युरी स्पिग्मोमॅनोमीटर जे आहे तर त्यांनी कसं चेक करायचं ते आपल्याला बघायचं. तर बघा थेअरीमध्ये काय आहे ब्लड प्रेशर. तर ब्लड प्रेशरची डेफिनेशन सुरुवातीला सांगितलेली आहे. तर ती काय बघा लॅटरल प्रेशर विच इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द वेसल्स बाय द कंटेन द ब्लड. तर त्या वेसल्स मध्ये जे ब्लड आहे तर त्याचं आपल्याला काय बघायचं प्रेशर जे वॉल्स मध्ये आहे वेसल्सच्या तर ते आपल्याला चेक करायचंय. म्हणजे म्हणजे ते म्हणजे काय ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर इज अ लॅटरल प्रेशर विच इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ द vessels by the contained blood. This is due to the muscularity. Okay. ते कशामुळे असतं ब्लड प्रेशर तर मस्क्युलॅरिटी अँड इलास्टिसिटी ऑफ द वॉल्स ऑफ ब्लड वेसल्स. तर जी काही मस्क्युलॅरिटी किंवा इलास्टिसिटी आहे ब्लड वेसल्सच्या वॉलची त्याच्यामुळे ते प्रेशर एक्झर्ट होत असतं. ब्लड प्रेशर ऑल्सो डिपेंड्स okay blood pressure also depends upon the force exerted by the heart when it pumps the blood. okay तर अजून आपण काय म्हणू शकतो याची डेफिनेशन the blood pressure is also depends upon the force which is exerted by the heart when it pumps the blood. त्याच्यानंतर बघा the maximum pressure okay maximum pressure during the systole is defined as a systolic blood pressure. okay maximum pressure जे असतं कधी जेव्हा सिस्टोलच्या वेळेस सिस्टोलच्या वेळेस जे मॅक्झिमम प्रेशर असतं त्या प्रेशरला काय म्हणायचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर. whereas the minimum pressure which is during the diastole. okay मिनिमम कधी आहे तर डायस्टोलच्या वेळेस. minimum pressure during the diastole is defined as the diastolic blood pressure. आणि या दोन्हीतला डिफरन्स बघा द डिफरन्स बिटवीन द सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज डिस्क्राइब्ड ॲज अ पल्स प्रेशर. त्याला काय म्हणलं जातं पल्स प्रेशर म्हणलं जातं. या सिस्टोलिक आणि डायस्टोलिक मधला डिफरन्स तो काय आहे पल्स प्रेशर आहे. द ॲव्हरेज सिस्टोलिक ब्लड प्रेशर इन हेल्दी अडल्ट बघा सिस्टोलिक प्रेशर हे किती असतं नॉर्मली 100 to 140 असं जर आपण रँडमली चेक केलं तर ते किती असतं नॉर्मल जे ब्लड प्रेशर आहे कुठल्या सिस्टोलिकचं तर ते किती असतं 100 to 140. ओके 140 mm ऑफ Hg ही नॉर्मल रेंज आहे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऍव्हरेज डायस्टोलिक प्रेशर जे आहे तर ते किती 80 to 100 mm ऑफ Hg. नॉर्मल किती आहे रेंज सांगितली तुम्ही ब्लड प्रेशरची आपण काय म्हणतो 120/80 हे पाहिजे. ओके ते काय झालं आपल्याला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू लक्षात ठेवायला झाली. पण प्रॅक्टिकली जर विचार केला तर जे ऍव्हरेज सिस्टोलिक ब्लड प्रेशर असतं हेल्दी अडल्ट मध्ये तर ते किती असतं
100 to 140, कारण की कंटिन्युअसली एकच ब्लड प्रेशर राहील असं काही नसतं. ओके, त्याच्यामध्ये काय होत असतात, चेंजेस होत असतात. तर ऍव्हरेज डायस्टोलिक ब्लड प्रेशर जे आहे तर ते किती आहे, 80 to 100 mm of Hg. म्हणजे काय, तर 80 to 100 याच्यामध्ये ब्लड प्रेशरची रेंज असते नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये. आणि पल्स प्रेशर जे आहे तर ते किती असतं, 30 to 50 mm of Hg. पल्स प्रेशर म्हणजे काय, तर दोन्ही मधला काय असतो, तो डिफरन्स असतो. There are the two methods which are used to measure the blood pressure using the sphygmomanometer. बघा, दोन मेथड्स आहेत. फर्स्ट काय आहे, पॅल्पेटरी मेथड. ओके, त्यालाच काय म्हणलं जातं, फिलिंग पल्स. आणि ऑस्क्युलेटेटरी ओके मेथड, त्याला काय म्हणलं जातं, हिअरिंग द पल्स. पल्स काय केले जातं तिथं, हेअर म्हणजे लिसन केले जातात, हिअर केले जातात. त्याच्यानंतर प्रेशर, सॉरी प्रोसिजर आहे इथे. तर प्रोसिजर काय बघा त्याची, ब्लड प्रेशरची थेरी समजली आहे का सगळ्यांना? ब्लड प्रेशरची थेरी समजलेली आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना समजली आहे का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, लक्ष द्या, मी लास्टला विचारणार आहे प्रोसिजर थेरी काय असेल ते झालेलं आजचं. बघा प्रोसिजर काय आहे, आस्क द सब्जेक्ट टू सिट डाऊन. ओके, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, त्या पर्सनला पर्टिक्युलर काय करायचं, त्यांना बसायला सांगायचं आहे. ओके, किंवा लाय डाऊन, किंवा त्यांना रेस्ट पोझिशनला, ओके रेस्ट त्यांना मिळेल असं काहीतरी आपण ट्राय करायला पाहिजे. इरेज ऑन द काउच इन द स्पाइन पोझिशन. ओके, त्याच्यानंतर काय करायचंय, रिमूव्ह द गार्मेंट्स अराउंड द आर्म. म्हणजे आपल्या जो आर्म आहे तर त्याच्या साईडला, आता फॉर एक्झाम्पल फुल स्लीव्ज असतील तर ते आपण काय करतो, म्हणजे पर्टिक्युलरली बघितलं असलं हॉस्पिटलमध्ये वगैरे गेल्यानंतर, तर जे फुल स्लीव्हचे असतात तर ते काय केले जातात, वरती म्हणजे ते रिमूव्ह केले जातात. ओके, ओढले जातात वरच्या त्या पोझिशनला फक्त, म्हणजे त्या आर्मच्या ठिकाणी क्लोथ किंवा गार्मेंट्स जे आहेत ते तिथे काढले जातात. त्याच्यानंतर प्लेस द आर्म ऑन द टेबल. ओके, टेबलवर काय करायचं आपल्याला, आर्म प्लेस करायचं आहे. अँड ऍडजस्ट द पोझिशन सच दॅट इट इज द लेवल ऑफ द हार्ट. ओके, ऍडजस्ट करायचं हे सगळं. त्याच्यानंतर टाय द कफ ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर अराउंड द आर्म. तर तो ते जे कफ आहे कशाचं, स्पिग्मोमॅनोमीटरचं. ओके, तुम्ही बघितलं असेल तर ते काय करायचं आहे आपल्याला, आर्मच्या साईडला काय करायचं, हे लावायचं आहे. अँड इट शुड बी नायदर टू टाईट. ओके, ते टाईट नसायला पाहिजे, टू कॉज एनी डिस्कम्फर्ट टू द सब्जेक्ट. म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारे काय वाटलं नाही पाहिजे, की डिस्कम्फर्ट वाटलं नाही पाहिजे, ते टोटली काय पाहिजे, कम्फर्टेबल हवेत. नॉर टू लूज टू अलाव इट्स मुवमेंट. तर त्यांच्या आर्मची मुवमेंट होईल इतकं पण लूज ते त्याचबरोबर नसायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर बघा, feel the artery and mark it course in the cubital fossa, and also feel the mark radial pulse at the place where it feel well. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय, प्लेस द मॅनोमीटर बाय द साइड ऑफ सब्जेक्ट. ओके, तो जो मॅनोमीटर आहे हा, तर तो कुठे ठेवायचा, साइडला ठेवायचा आहे, बिटवीन हिज आर्म अँड द बॉडी. अँड टाईट द स्क्रू ऑफ द रबर पंप अँड प्रेस द पंप. ओके, तो जो पंप आहे तो काय करायचा, प्रेस करायचा आहे. इट इन्फ्लेट टू रेज द मर्क्युरी टू 200 mm ऑफ लेवल. ओके, तर तिथे काय होणार आहे, रेज होणार आहे मर्क्युरी कुठपर्यंत, 200 mm लेवल, और वी कॅन से दॅट 20 to 25 mm ऑफ Hg ते दिसेल. त्याच्यानंतर हायर आफ्टर द डिसअपिरियन्स ऑफ पल्स. ओके, तर पल्स चेक करायचे. जेव्हा ते पल्स डिसअपिअर होतील तर त्यावेळेस काय करायचं आहे, हे त्याच्यानंतर पुढची स्टेप करायची आहे, कीप द आयज फिक्स्ड ऍट द मर्क्युरी लेवल. तर ते मर्क्युरी लेवल आपल्याला चेकच करायचे कंटिन्युअस. फिंगर ऍट द पल्स. ओके, तर तिथे आपल्याला पल्स जिथे आपलं ऑब्झर्व होतं तर तिथे फिंगर आपल्याला ठेवायचे आहे आणि चेक करायचं आहे. आणि जे ऑलरेडी पल्स काय झाले होते, डिसअपिअर झाले होते, तर ते स्लोली काय होणार, रिलीज करायचं आहे आपल्याला प्रेशर. त्या रबर पंपनी जे आपण त्याच्यामध्ये प्रेशर एक्झर्ट केलं होतं तर ते काय करायचंय आपल्याला, रिलीज करायचं आहे. आणि जे रिडिंग येणार आहे, ओके, द रिडिंग ऑफ लेवल ऑफ मर्क्युरी विच पल्स रिअपियर्स, परत कधी आले, ओके पल्स, तर ते काय झालं आपलं,
सिस्टोलिक प्रेशर ते दिसणार आहे, विच इज कॉल्ड ॲज palpatory method and this method does not give any idea about diastolic pressure. तर या मेथडनी काय होतं बघा, palpatory फक्त सिस्टोलिक प्रेशर फक्त आपल्याला दिसून येतो. ओके, त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे ती ऑस्क्युलेटरी मेथड. ओके, आफ्टर द इन्फ्लेटेशन as usual the chest piece of stethoscope is placed over the bronchial artery. Okay, bronchial artery ला ठेवायचं in the cubital fossa and deflation is started by slowly releasing the pressure. Okay, pressure काय करायचं, रिलीज करायचं आणि pressure at which sudden tap heard is systolic pressure. इथे सुद्धा सुरुवातीला काय मिळतं, फक्त आपल्याला सिस्टोलिक प्रेशर मिळतं. त्याच्यानंतर परत काय करायचंय, साऊंड गेट्स मफल्ड अँड डिसअपियर. त्यावेळेस काय होणार आहे, साऊंड डिसअपियर होणार आहे आणि लेवल जी आहे at the sound gets muffled is the diastolic pressure. त्याच्यानंतर परत तो साऊंड जेव्हा परत येतो की जो डिसअपियर झाला होता, तर त्याच्यानंतर जो येणार आहे ते रीडिंग दिसणार आहे ते काय असणार आहे, डायस्टोलिक प्रेशर. आणि द साऊंड हिअर्ड इज कॉल्ड ॲज कोरोकर्स साऊंड. त्याला काय म्हणलं जातं, कोरोकर्स साऊंड म्हणलं जातं. त्याच्यानंतर बघा इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट. तर रिझल्ट कसा करणार आहे आपण, द ब्लड प्रेशर टेंडेड टू ड्रॉप इन स्टँडिंग पोझिशन कम्पेअर्ड विथ सिटिंग. ओके, तर आपण काय करायचंय, सिटिंग पोझिशननी किंवा रेस्ट भेटेल अशा पोझिशननी काय करायचं, ते ब्लड प्रेशर आपल्याला चेक करायचं आहे. इट्स बेस्ट टू टेक युअर ब्लड प्रेशर फ्रॉम युअर लेफ्ट आर्म इफ यू आर राईट हँडेड. ओके, आपण एक राईट हँडेड आहे तर आपण बेस्ट म्हणजे त्यांनी चॉईस दिली की तुम्ही लेफ्ट हँड च ब्लड प्रेशर तुम्ही चेक करायला पाहिजे. However, you can use the other arm if you have been told to do so by your healthcare provider. Okay, त्याच्यानंतर जो लार्ज डिफरन्स आलेला आहे कशामध्ये, ब्लड प्रेशर मेजरमेंट बिटवीन टू आर्म्स मे बी साइन ऑफ हेल्थ प्रॉब्लेम. जर दोन्ही आर्म्स आपण चेक केलं ब्लड प्रेशर आणि दोन्ही मध्ये जर डिफरन्स आला जास्त, तर ते काय असू शकतं, इट मे बी द साइन ऑफ हेल्थ प्रॉब्लेम सच एज ब्लॉक्ड आर्टरीज. त्याच्यानंतर पेरिफरल आर्टरी डिसीज, जे काही आपण हार्टचे रिलेटेड डिसऑर्डर्स बघितले ते. त्याच्यानंतर कॉग्नेटिव्ह डिक्लाइन ड्यू टू डायबिटीज मेलाइटस. ओके, and it's normal for the systolic blood pressure is rise between 160 and 220 mm of Hg during the exercise. बघा हे एक्सरसाइजच्या वेळेस सांगितलेलं आहे ब्लड प्रेशर. unless you have cleared it with your doctor, stop exercising if your systolic blood pressure surpasses the 200 mm of Hg. जर 200 mm of Hg च्या जर वरती जर तुमचं ब्लड प्रेशर जात असेल तर त्यावेळेस तो एक्सरसाइज काय करायचा, स्टॉप करायचा आहे आणि तुमच्या जे काही डॉक्टर्स आहेत तर त्यांना तुम्ही काय करायचं, कन्सर्न करायचं आहे. ओके, त्यांच्याकडून काय करायचे, ऍडवाइस घ्यायची आहे. बियॉन्ड 220 mm of Hg युअर रिस्क ऑफ हार्ट प्रॉब्लेम इन्क्रीजेस. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आपल्या हार्टचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते काय होऊ शकतात, इन्क्रीज होऊ शकतात. ओके, दिस इज युअर ब्लड प्रेशर चेकिंग एक्सपेरिमेंट. समजलंय का? Yes, ma'am. सगळ्यांना समजलंय का? Yes, आफ्टरनूनच्या ma'am. लेक्चरला सगळे काय बोर झालेले असतात काय? गुंड प्रतीक्षा समजले का? Yes, ma'am. समजलं. ओके, तर बघा इथं हे अशा प्रकारचं असं स्पिग्मोमॅनोमीटर. त्याच्यावरती बघा नेम सुद्धा दिलेले आहेत सगळे जे आपल्याला माहित पाहिजेत. हे सुरुवातीला आपण काय करणार आहे, हे जे म्हणत होते मी कफ. ओके, तर तो आपण पहिल्यांदा काय करणार आहे, आपल्या हँडला किंवा पेशंटच्या हँडला किंवा ओके हँडला काय करायचं ते पूर्ण व्यवस्थित लावायचं आहे. त्याच्यानंतर जो रबर बल्ब आहे बघा इथे दिसतोय तो प्रेस करायचा म्हणलं होतं. हे जे दिसते मॅनोमीटर, इथे काय दिसतं, स्केल दिसते पूर्ण. ओके, तर इथं दिलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण चेक करत असतो, साऊंड्स चेक करत असतो ना, तर कधी अपियर होतं कधी डिसअपियर होतं. ओके, तर नो साऊंड्स म्हटले की काय होत असतं, आर्टरी त्यावेळेस क्लोज झालेली असते आणि साऊंड्स हिअर आर्टरी इज ओपनिंग अँड क्लोजिंग.
आणि नो साऊंड म्हणलं की काय आर्टरी परत काय झाली ओपन झालेली आहे. सिस्टोल आणि डायस्टोल त्यांनी रीडिंग सुद्धा दिलेलं आहे. ओके. Wait, I will check. I will show you one video that you can understand easily. ओके, तर बघा हे सुरुवातीला आपण कुठली मेथड बघितली होती? पॅल्पेटरी मेथड. ओके. तर त्याच्यामध्ये काय करायचं सुरुवातीला इथे दाखवलेलं आहे.
तर पेशंटला सुरुवातीला आपण काय करायचं, बसायला सांगायचंय. ओके, टेल युअर पेशंट टू सिट, टेक अ रेस्ट फॉर 5 मिनिट्स. ओके, काही वेळेस काय झालं असतं ते खूप घाईत आलेले असतात किंवा काही जास्ती मूव्हमेंट झाल्यामुळे ते प्रेशर काही वेळेस काय होतं चेंज येतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर काय करायचं आहे, स्पिग्मोमॅनोमीटर जे आहे तर त्या पेशंटच्या हार्टच्या लेव्हलला ते ठेवायचं आहे. ओके, म्हणजे तिथे ठेवायचं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय करायचंय, चेक करायचं आहे की 0 लेव्हल आहे का नाही मर्क्युरीची त्या मॅनोमीटरमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा काय करायचंय, एक्सपोज द आर्म अप टू द शोल्डर अँड टाय कफ ऑन द आर्म अबाउट 2 फिंगर. तर तिथे हे फिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर रेडियल एंट्री, ओके, जी काही आहे तर ती आपण काय करायचंय, पल्स आपल्याला फील करायची आहे 3 फिंगर्सनी बघा दाखवले. होल्ड द रबर ट्यूब इन अदर हँड. ओके, दुसऱ्या हँडमध्ये काय ठेवायचं आपल्याला, ते जे प्रेशर इन्क्रीज करत असतं तर ते ठेवायचं आहे, रबर ट्यूब जे आहे. त्याच्यानंतर ओके, आय विल शो. ओके, तर इथं बघा प्रेशर कसं यूज केले ते दाखवले. बघा ते प्रेस केलेलं आहे टोटल 10 mg च्या वरती, आणि ते जे स्क्रूनी काय केलेलं, ओपन केलेलं आहे. ओके, तर इथं काय झालं आपल्याला कळालं सिस्टोलिक प्रेशर, आणि त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे ती कुठली आहे, ऑस्क्युलेटरी मेथड. बघा हे बाय युजिंग द स्टेथोस्कोप हे कसं करायचं आहे. प्रेशर सुरुवातीला काय करायचं, इन्क्रीज करायचं आहे अप टू 30 mm of Hg, and then slowly open the leak valve. ती जे स्क्रू दिसतोय बघा त्यांच्या हँड मध्ये, तर ते काय करायचं, ओपन करायचं आहे, आणि प्रेशर जे आहे तर ते काय करायचं, रिड्यूस करायचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला साऊंड येणार आहे त्या स्टेथोस्कोप मध्ये, तर त्यावेळेस जे प्रेशर आलेलं असेल तर ते काय असतील, सिस्टोलिक. आणि ते कंटिन्यू काय करायचं, परत रिड्यूसच करत जायचंय, आणि जेव्हा तो साऊंड जो आहे तो डिसअपिअर टोटली होणार आहे, तर ते कसं असणार आहे, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर. ओके, आता समजलंय का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. मॅम त्या 2 मेथड अजून एकदा सांगा ना व्हिडिओ मध्ये. अजून एकदा दाखवू का व्हिडिओ? हा. बघा हे सुरुवातीला काय केलं जातं, बाय युजिंग फिंगर्स पल्स आपण काय करतोय, चेक करतोय पहिल्या मेथड मध्ये. बघा मी म्हणलं होतं हार्टच्या पोझिशनला, म्हणजे बघा हे कसा ठेवलेला आहे, मॅम स्क्रीन नाही दिसत. नाही का दिसले?
आता दिसतीये का? हो मॅम. Yes, ma'am. हा बघा मी म्हणलं होतं हार्टच्या पोझिशनला आपले हँड ठेवले पाहिजेत. तर बघा कसं ठेवलेलं आहे हे. आणि हे जे क्लोथ्स काय करायचे तिथले आपल्याला रिमूव्ह करायचे. जे त्यावेळेसच ते काय होणार आहे प्रेशर व्यवस्थित येणार आहे. बघा काय काय त्या स्टेप फक्त सुरुवातीला काय करायचं आहे ते 5 मिनिट त्यांना बसायला सांगितल्यानंतर ते परत काय करायचं झिरोला आपल्याला हे जेव्हा आपण ते पूर्ण जे कफ आहे तर ते जेव्हा त्यांना लावेल तर त्यावेळेस काय करायचं आहे हे 1 इंच इतकं काय करायचं आहे आपल्याला इथं हे ठेवायचंय गॅप ठेवायचं का तर जास्त टाईट पण झालं नाही पाहिजे आणि जास्त लूज पण झालं नाही पाहिजे आणि हे 3 फिंगर्सनी काय करायचं अशा पद्धतीने बघा पल्स आपल्याला फील करता आले पाहिजे. त्याच्यानंतर परत काय करायचं आहे होल्ड द रबर ट्यूब इन अदर हँड अँड इंडेक्स फिंगर अँड थंब शुड टच लीक व्हॅल्व स्क्रू. हा जो स्क्रू आहे तर त्याच्यावरती हात ठेवायचा आहे. ओके. आणि त्यातून काय करायचं आहे प्रेशर इन्क्रीज करायचं आहे यातून. ओके. प्रेशर इन्क्रीज कुठपर्यंत 10 mmHg पर्यंत ओके किंवा त्याच्यावरती पर्यंत प्रेशर इन्क्रीज त्याच्यामध्ये प्रेशर रेज करायचं आहे. वेअर द रेडियल पल्स डिसअपियर तर जे काही आपण पल्स फील करतोय तर ते डिसअपियर होईपर्यंत आपल्याला ते प्रेशर इन्क्रीज करायचं आहे. त्याच्यानंतर परत काय करायचंय रिड्यूस द प्रेशर ग्रॅज्युअली तर ते आपल्याला प्रेशर जे आहे तर ते काय करायचं रिड्यूस करायचं आहे नंतर जेव्हा ते आपल्याला पल्स रेट डिसअपियर झाले आपल्याला साऊंड फील व्हायचा इथं जे चेक करणारे आहे आपण काही इथं दाखवले तर ते जेव्हा कळेल तर त्यावेळेस काय करायचं परत रिड्यूस करायचं आहे प्रेशर आणि प्रत्येक सेकंदाला आणि नोट द प्रेशर ऍट विच रेडियल पल्स रिअपियर परत ते पल्स कधी आपल्याला फील व्हायला लागले इथे ओके तर त्यावेळेसच जे काही त्या मॅनोमीटर मधलं रिडिंग असेल तर ते आपल्याला काही नोट करायचं आणि ते काय असणार आहे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर पण ते सिस्टॉलिक ब्लड प्रेशर कशामध्ये असायला पाहिजे इव्हन नंबर मध्ये असायला पाहिजे इव्हन नंबर समजताच ना इव्हन येस मॅम. Yes, ma'am. ओके तर ही झाली फर्स्ट मेथड ओके बघा इथं व्हिडिओ दाखवलेला आहे काय केलंय इथं पल्स बघा इथं फील करतात सुरुवातीला ते क्लोज केला हा पूर्ण ओके आणि प्रेशर इन्क्रीज केलेलं आहे बघा प्रेशर इन्क्रीज केलेलं आहे कुठपर्यंत 10 mmHg पर्यंत किंवा स्लोली परत काय करायचं आहे तो जे प्रेशर आहे तर ते रिड्यूस करायचं आहे जोपर्यंत तो जो पल्स रेट आहे तो आहे असा फील होत नाही तोपर्यंत तर ते काय असणार आहे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असणार ओके त्याच्यानंतर सेकंड मेथड आहे ती ऑस्क्युलेटेटरी मेथड ओके तर याच्यामध्ये काय करायचं स्टेथोस्कोप यूज करायचा आहे काय करायचं सुरुवातीला बघा रेकॉर्ड द सिस्टॉलिक ब्लड प्रेशर बाय पॅल्पिटरी आपण सिस्टॉलिक रेकॉर्ड केलेलं आहे रेज द प्रेशर 30 mmHg अबाव द पॅल्पिटेटेड लेवल तर सुरुवातीला आपण काय करतो 30 mmHg पर्यंत प्रेशर इन्क्रीज करतो प्लेस द डायफ्रॅगम पार्ट ऑफ स्टेथोस्कोप ऑन द ब्रॉन्कियल आर्टरी ओके तर इथे आपल्या स्टेथोस्कोप काय करायचं प्लेस करायचं आहे स्टार्ट द लोअरिंग द प्रेशर ॲट 2 to 4 mmHg तर परत ते काय करायचं लो होईला स्टार्ट करायचं आहे आणि तिथे काय करायचं साऊंड आपल्याला हे त्या बाय युझिंग द स्टेथोस्कोप आपल्याला ते ऐकायचं आहे आणि तिथे ते काय असणार आहे मग सिस्टॉलिक ब्लड प्रेशर असणार आहे आणि कंटिन्यू लोअरिंग करायचं म्हणजे कंटिन्यू लो करत जायचंय ते आणि नंतर काय होणार आहे साऊंड परत काय होणार आहे तो डिसअपियर होणार आहे जो साऊंड येतो तो डिसअपियर होणार आहे दिस इज कॉल्ड ॲज डायस्टोलिक ब्लड प्रेशर त्याला काय म्हणायचं डायस्टोलिक इथे काय कळतं आपल्याला डायस्टोलिक पण कळतं बघा स्टेथोस्कोप प्लेस केलेला आहे ब्रॉन्कियल आर्टरी
ते हळूहळू काय करायचं, ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचं, प्रेशर जे आहे ते रिड्यूस करायचं आहे. जेव्हा आपल्याला साऊंड ऐकायला भेटणार आहे तर त्यावेळेस काय असणार आहे, ते प्रेशर जे या मॅनोमीटर मध्ये दिसतंय तर ते सिस्टॉलिक असणार आहे आणि कंटिन्यू प्रेशर लो करायचं आहे. ओके, आणि तो साऊंड काय होणार आहे, डिसअपिअर होईपर्यंत ते कंटिन्यू लो करायचं आहे, तर ते काय ठरणार आहे, डायस्टॉलिक प्रेशर. ओके, आता समजलंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलंय का सगळ्यांना ब्लड प्रेशर कसं चेक केलं जातं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, तर आपलं अजून एक प्रॅक्टिकल राहिलं होतं तर ते आपण आज कंटिन्यू करतोय. ओके, तर बघा इथं एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. ओके, हे राहिलं होतं आपल्याकडून ब्लडच्या प्रॅक्टिकल्स मध्येच एक आहे, डिटर्मिनेशन ऑफ एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. तर बघा त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, अँटीकोअॅग्युलेटेड ब्लड. ओके, त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यात काय ईडीटीए किंवा डबल ऑक्सॅलेट, त्याच्यानंतर पाउस्टर पिपेट लागणार आहे, टायमर. ओके, विंट्रोप ट्यूब, विंट्रोप स्टँड, हे सगळं काय लागणार आहे आपल्याला एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट जो आहे तर तो चेक करण्यासाठी. पहिल्यांदा मला सांगा, व्हॉट इज एरिथ्रोसाइट? RBC. ओके, गुड. तर एरिथ्रोसाइट्स म्हणजेच का आरबीसी किंवा आपण त्याला म्हणू शकतो रेड ब्लड सेल्स. ओके, तर ते सेडिमेंट होतात, तो रेट आपल्याला काय करायचंय, चेक करायचा. त्याच्यामध्ये बघा थेरी मध्ये काय दिलेलं आहे, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट इज द कॉमन हिमॅटॉलॉजिकल टेस्ट. तर ती काय आहे, कॉमन हिमॅटॉलॉजिकल टेस्ट आहे फॉर नॉन स्पेसिफिक डिटेक्शन ऑफ इन्फ्लामेशन. तर एखादं इन्फ्लामेशन झालेलं असेल तर ते डिटेक्ट करण्यासाठी म्हणजे एखाद्या इन्फेक्शन झालंय तर त्याच्यामुळे इन्फ्लामेशन झालेलं आहे तर ते डिटेक्ट करण्यासाठी ही हिमॅटॉलॉजिकल टेस्ट केली जाते, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. सम कॅन्सर्स अँड सर्टेन ऑटोइम्युन डिसऑर्डर्स. तर जे काही कशामध्ये होते मेनली तर कॅन्सर किंवा ऑटोइम्युन डिसऑर्डर्स किंवा डिसीज आपण म्हणू शकतो, तर त्याच्या केसमध्ये हे एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट हे हिमॅटॉलॉजिकल टेस्ट केली जाते. तर बघा ESR हे जे आहे, ESR म्हणजे काय, इट इज डिफाइंड ऍज द रेट ऍट विच WBC सेडिमेंट इन द पिरियड ऑफ 1 hour. तर एका तासामध्ये आरबीसी ज्या आहेत तर त्या सेडिमेंट होतात, तर त्यांचा जो रेट आहे तर तो आपल्याला चेक करायचा आहे. बघा काय सिंपल, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट काय आहे, तर एक कॉमन हिमॅटॉलॉजिकल टेस्ट आहे. कशासाठी, फॉर द नॉन स्पेसिफिक डिटेक्शन ऑफ इन्फ्लामेशन. आणि ते इन्फ्लामेशन कशामुळे कॉज झालंय, मे बी कॉज्ड बाय द इन्फेक्शन, सम कॅन्सर्स अँड सर्टेन ऑटोइम्युन डिसीज. तर हे ESR काय आहे, इट इज डिफाइंड ऍज द रेट ऍट विच आरबीसी सेडिमेंट इन द पिरियड ऑफ 1 hour. एका तासामध्ये ते किती
ओके, तर बघा आपण काय बघत होतो, एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट. तर त्याचं थेअरी जी आहे तर ती आपण बघितली. ESR म्हणजे काय, तर रेट ॲट विच आरबीसी सेडिमेंट इन अ पिरियड ऑफ 1 hour. एका तासामध्ये किती आरबीसीचा रेट, म्हणजे किती आरबीसी काय होतात, सेडिमेंट होतात, सेटल होतात. सेडिमेंट माहित आहे ना, सोटिक्स मध्ये झाला असेल. व्हॉट इज मीन बाय सेडिमेंटेशन? सस्पेन्शन माहिती आहे तुम्हाला? हा, सस्पेन्शन माहिती आहे का नाही तुम्हाला? मॅम वॉइस खूप स्लो येते. ओके, वेट. ओके, आता आवाज येतोय का? हा येस मॅम. ओके, व्हॉट इज मीन बाय सस्पेन्शन? सस्पेन्शन कुणालाच माहित नाही का? अजून झालं नाहीये का सुटीस मध्ये तुम्हाला? सस्पेन्शन म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत नसतात सबस्टन्स असे जे की क्लिअरली दिसतात. ओके. आणि त्याच्यामध्ये सेडिमेंटेशन माहिती का तुम्हाला? सांगू मॅम सेडिमेंटेशन. हा सांगा. Allowing process particle and suspension waters to still out of suspension under effect on gravity. ओके, तर सेडिमेंटेशन म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, कुठेही काही लक्षात ठेवायचं म्हणजे का, सेडिमेंटेशन म्हणजे ते काय होत असतात, पार्टिकल सेटल होत असतात. ओके, त्याला काय म्हणायचं, सेडिमेंटेशन. आता बघा, सस्पेन्शन मध्ये कसं असतं मेनली, तर तुम्ही एखादं सस्पेन्शन प्रिपेअर करता म्हणजे त्याच्यामध्ये काय करत असता, तर जे काही कंटेंट आहे किंवा आपण म्हणू शकतो एखादा पर्टिक्युलर ड्रग घेतलेला आहे, तर तो एका लिक्विड सॉल्व्हंट मध्ये तुम्ही मिक्स करता, पण तो प्रॉपरली काय होतो, मिक्स होत नाही. तर ते प्रॉपरली काय राहतात, म्हणजे प्रॉपरली मिक्स नाही झाल्यामुळे ते काय राहतात, तर खाली म्हणजे केक फॉर्म होतो. ओके, ही तर गोष्ट ऐकली असेल तुम्ही. तर खाली जे बेसला काय झालं असतं, तर तो आहे असता ड्रग किंवा जो काही पार्टिकल, ड्रगचे जे काही पार्टिकल्स आहेत तर ते आहे असे राहतात. फॉर एक्झाम्पल बघा, आपण एखादी, आता हे फार्मसीलाच होते, एखादी आता पावडर घेतली आपण, तर ती पावडर आपण वॉटर मध्ये ऍड केली, तर काही वेळेस काय होतं बघा, तर ती पावडर जर इनसोल्युबल असेल तर ती काय होते, खाली तळाला आहे अशी राहते. ओके, हे माहिती असेल तुम्हाला, हे ऑब्झर्व केलं असेल. येस मॅम. तर त्यावेळेस ते काय Yes, झाले, ma'am. तर त्यावेळेस काय होतं, केक फॉर्म होतो. ओके, बऱ्याच वेळा बघा तुम्ही जे मेडिसिन्स किंवा मेडिसिन्स घेता, तर एखादं सिरप वगैरे काय घेतलं तर त्याच्यावर लिहिलेलं असतं शेक वेल बिफोर यूज. ओके, हे लिहिलेलं असतं का, शेक वेल? कधीही औषध घेताना तुम्ही काय करता, ते शेक करता. इज इट करेक्ट? Yes ma'am. Yes, ma'am. तर ते कशासाठी केलेलं असतं, तर हे जे काही असे ड्रग पार्टिकल्स असतात तर ते डिझॉल्व्ह झालेले नसतात, तर ते पूर्णपणे प्रॉपरली खालच्या साईडला त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त राहील, पूर्ण ह्याच्यामध्ये काहीच नाही राहणार. ओके, पूर्ण औषधामध्ये त्या राहिल्या पाहिजे. ओके, करेक्ट कॉन्सन्ट्रेशन आपण त्यात ऍड केलेलं असतं प्रिपरेशन करताना. बट ते जर सेटल डाऊन झाले आणि आपण जर विदाऊट शेकिंग ते जर घेतलं तर त्याचा इफेक्ट होणार आहे का? नाही. No. नो. तर ते आहे असं कॉन्सन्ट्रेशन कुठे राहणार आहे, खालीच राहणार आहे. ओके, तर ते तिथं काय होतं, तर ते काय झाले, सेटल झाले. आता कळलं तुम्हाला सस्पेन्शन काय असतं ते? Yes ma'am. Yes, ma'am. ओके, तर बघा, तर ते काय झाले, सेडिमेंट झाले पार्टिकल. ओके, बेसमेंटला काय झाले, सेटल झाले, सेडिमेंट झाले, त्याला काय म्हणायचं, सेडिमेंटेशन.
बघा याचं प्रिन्सिपल काय आहे, वेन अँटीकोअॅग्युलेटेड ब्लड इज अलाउड टू स्टँड, जे अँटीकोअॅग्युलेटेड ब्लड आहे तर ते आपण काय करणार आहेत, अलाउ करणार आहे स्टँडला इन अ नॅरो व्हर्टिकल ग्लास ट्यूब. नॅरो व्हर्टिकल जी काही ग्लास ट्यूब आहे तिथं काय करणार आहे आपण त्याला स्टँड होण्यासाठी हे करणार आहे. त्याच्यानंतर अनडिस्टर्ब्ड फॉर द पिरियड ऑफ टाइम. द आरबीसीज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तर आरबीसीज ज्या त्याच्यामध्ये आहेत तर त्या काय होणार आहेत, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे काय होणार आहे, सेटल डाऊन होणार आहेत कुठे, बॉटम ऑफ द ट्यूबला. प्लाझ्मा पासून ते कुठे जाणार आहेत, बॉटम ऑफ ट्यूब. The rate at which they settle is measured as the number of millimeters of clear plasma present at the top of column after the 1 hour. तर एका तासानंतर आपल्याला काय करायचं ते मेजर करायचं आहे. ओके, आरबीसीज किती सेटल झाल्या ते. आता बघा त्याची प्रोसिजर काय आहे, सिंपल आहे. सुरुवातीला काय करायचं आहे, मिक्स द ब्लड विथ अँटीकोअॅग्युलंट. तर एका अँटीकोअॅग्युलंट सोबत ते ब्लड काय करायचे, मिक्स करायचं आहे. आता इथे अँटीकोअॅग्युलंट दिलेले आहेत, EDTA किंवा डबल ऑक्सॅलेट. तर हे अँटीकोअॅग्युलंट सोबत मिक्स केलं. त्याच्यानंतर बाय युझिंग द पॉस्टर पिपेट ब्लड, ओके, पॉस्टर पिपेटने काय करायचंय, ब्लड इज ट्रान्सफर्ड इनटू द विंट्रोप्स ट्यूब. तर विंट्रोप्स ट्यूब मध्ये काय करायचे तर ते ट्रान्सफर करायचे आहेत. द ट्यूब इज केप्ट इन द विंट्रोप स्टँड अनडिस्टर्ब्ड फॉर द पिरियड ऑफ 1 hour. तर ते स्टँड मध्ये तर ठेवायचे आहे आणि 1 तास आपण काय करायचं, वेट करायचं आहे. द ESR इज डिटरमाइंड आफ्टर 1 hour. तर आपल्याला काय होणार आहे तर 1 तासाने ते दिसणार आहे. तर बघा अजून मेथड काय, वेस्टरग्रेन मेथड मध्ये काय येतं, इट इज बेटर दॅन विंट्रोप्स मेथड. वरची कुठली मेथड झाली, विंट्रोप स्टँडची मेथड झाली. आता ही वेस्टरग्रेन मेथड मध्ये काय असतं, इट इज बेटर दॅन द विंट्रोप मेथड. ओके, द रीडिंग ऑब्टेन इज मॅग्निफाईड ॲज द कॉलम इज लेंथियर. तर आपल्याला ह्याच्यामध्ये रीडिंग काय भेटतात, इझिली भेटतात. द वेस्टरग्रेन ट्यूब इज ओपन ऍट बोथ एंड. तर ती ओपन ठेवायचे बोथ एंड्सला. इट इज 30 सेंटीमीटर इन लेंथ अँड 2.5 mm इन डायमीटर. बघा हे जे डायमीटर लेंथ मेजरमेंट आहे तर ते लक्षात ठेवावं लागणार आहे तुम्हाला. द लोअर सेंटीमीटर इज मार्क्ड विथ 0 ऍट द टॉप अँड 200 ऍट द बॉटम. ओके, आणि त्याच्यामध्ये काय असतं, 2 ml ब्लड असतं आणि त्याच्यामध्ये सेम प्रोसिजर करायची आहे. त्याच्यामध्ये ब्लड ऍड करायचं आहे जे अँटीकोअॅग्युलंट सोबत मिक्स केलेलं आहे आणि ते काय करायचंय, हे 1 hour पर्यंत तसंच ठेवायचंय. आणि त्याच्यानंतर जे ESR जे आहे तर ते सेडिमेंट होतात तर ते आपल्याला चेक करायचं आहे. त्याचं नॉर्मल व्हॅल्यू बघा किती आहे, 0 to 10 mm पर hour. त्याच्यानंतर फिमेल्स मध्ये 0 to 15 mm पर hour इतकं काय असतं, नॉर्मल रिडिंग असतं. त्याच्यानंतर क्लिनिकल सिग्निफिकन्स जे आहे बघा काय, ESR इन्क्रीजेस इन ऑल टाइप्स ऑफ अनेमिया एक्सेप्ट द सिकल सेल अनेमिया. तर एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट जो आहे तर तो इन्क्रीज झालेला असतो सगळ्या अनेमियाज मध्ये. सो व्हॉट इज अनेमिया? आयर्न डिफिशियन्सी डिसीज. ओके, अजून काय सांगू शकता अनेमिया? causing weakness. ओके ओके, तर अॅनिमिया तुम्हाला कळालंय म्हणजे व्यवस्थित. तर ESR इन्क्रीज होतो सगळ्या अॅनिमियाज मध्ये एक्सेप्ट कुठला आहे बघा, सिकल सेल अॅनिमिया मध्ये फक्त एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट जो आहे तो इन्क्रीज नसतो झालेला. तर ESR इन्क्रीजेस इन HIV, त्याच्यानंतर ट्युबरक्युलोसिस अँड द ऍथरायटिस. ओके, तर हे सगळे डिसऑर्डरची स्टेट चेक करण्यासाठी आपण काय करतोय, हे ESR करतोय. ओके, तर एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट बघा डिक्रीज कुणामध्ये झालेला असतो, पॉलिसायथेमिया, डिहायड्रेशन, डेंग्यू फीवर. ओके, याच्यामध्ये काय झालं असतं, ESR डिक्रीज झाला असतो. बघा ह्या सगळ्या क्लिनिकल सिग्निफिकन्स आपल्याला माहित असायला पाहिजे. कुठे इन्क्रीज झालेलं असतं, कुठल्या केसमध्ये ते डिक्रीज झालेलं असतं. तर आता बघा हे जेव्हा ESR चेक केलं जातं तेव्हा ते इन्क्रीज झालेलं असतं किंवा डिक्रीज झालेलं असेल तर आपल्याला सांगू शकतो आपण की ही केस पॉलिसायथेमिया किंवा डिहायड्रेशन. आता डिक्रीज झालं असेल तर आपण अंदाज लावू शकतो की ही केस मे बी पॉलिसायथेमिया किंवा डिहायड्रेशन मुळे झाला असेल किंवा डेंग्यू फीवर असण्याची शक्यता. अशी म्हणजे हे ऍबनॉर्मल कंडिशन्स आहेत. ओके, तर त्याच्यानंतर बघा हा रिझल्ट आहे एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट ऑफ गिवन सॅम्पल इज फाउंड. जे काही असेल तर ते तुम्हाला लिहायचं आहे. तर आता तुम्ही 1 पेज रिपोर्ट साठी ना तुम्ही काय करा, इथं बघा नॉर्मल रेंज दिलेली आहे मेल्स मध्ये 0 to 10 mm ऑफ
पर हवर आणि फिमेल्स मध्ये 0 to 15 mm ऑफ हवर. तर तुम्ही इथं 5 mm पर हवर असं टाकलं तरी चालेल. ओके, समजतंय का? Yes, ma'am. ओके, तर रीडिंग्स मी तुम्हाला सांगेन. वेट. ओके, तर आपले जे काही प्रॅक्टिकल्स झाले होते, तर त्याचे बघा रीडिंग HB. ओके, हिमोग्लोबिनचं प्रॅक्टिकल झालं होतं. काही जणांनी परफॉर्म केलं होतं. तर त्याचा जो रिझल्ट तुम्ही रिपोर्ट रायटिंग लिहिलंय का तुम्ही त्याचं? नाही. ओके, तर ते सगळ्यांनी लिहायचं आहे. बघा त्याचं रीडिंग तुम्ही 13 टाका. ओके, कारण ते ऑब्झर्व केलं होतं. 13 किंवा 10 या दोन्हीपैकी काही टाका. त्याच्यानंतर ब्लीडिंग टाइम जो आहे तर तो 4 मिनिट. ओके, ब्लीडिंग सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. आणि तुम्हाला सगळ्या ह्याचे नॉर्मल रेंज माहित पाहिजे. नेक्स्ट लेक्चर असेल आपलं जेव्हा, तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहे बघा. नॉर्मल ब्लीडिंग टाइम आपला किती असतो, ओके, क्लॉटिंग टाइम किती असतो, त्याच्यानंतर HB. ओके, आणि ब्लड ग्रुपचं प्रॅक्टिकल जे आहे तर तुमचा जो ब्लड ग्रुप आहे तर तो तुम्ही ते रीडिंग मध्ये टाका. समजतंय का? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, मी आता तुम्हाला हे रीडिंग सांगते, पण नॉर्मल व्हॅल्यू जे आहे तर त्या तुम्हाला माहित असायला पाहिजे. HB ची व्हॅल्यू मेल्स मध्ये किती असते, फिमेल्स मध्ये किती आहे, ते सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे. त्या एक्सपेरिमेंटचं जे हे दिलेलं आहे तुम्हाला PDF, तर त्याच्यामध्ये आहे सगळं. तर ते तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे. बघा, HB चं रीडिंग लिहिलं का सगळ्यांनी? येस मॅम. ओके, ब्लीडिंग टाइम 4 मिनिट्स टाकायचं आहे आणि क्लॉटिंग टाइम पण 4 मिनिट्स टाकायचे. ओके, समजलं का आता सगळ्यांना? कुणाला काही अडचण रिपोर्ट रायटिंग मध्ये? सगळे लिहायला तर 1 पेज रिपोर्ट. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. आतापर्यंत झालेले सगळे प्रॅक्टिकल्स, ओके, सगळ्यांनी त्याचे 1 पेज रिपोर्ट सेंड करायचे आहेत. सुप्रिया, तुम्ही कुठेपर्यंत केलेत सेंड 1 पेज रिपोर्ट? पहिले 4 केलेत, दुसरे लिहिलेत पण ते रिझल्ट फक्त राहिला होता. ओके, तर ते रिझल्ट लिहून सेंड करा. सॉरी, गुगल क्लासरूमला तुम्ही सेंड करा. ओके, भोसले आरती. Yes, ma'am. तर तुम्ही कुठेपर्यंत लिहिलेत 1 पेज रिपोर्ट? लिहिलेत मॅम, सेंड करायचे राहिलेत. 1 ते 4 केलेत. ओके, आतापर्यंत झालेले सगळे 1 पेज, सगळ्या ह्याचा 1 पेज रिपोर्ट सेंड करायचा आहे आरती, Yes, ma'am. गुगल क्लासरूमला. Okay, ma'am. ओके, भोसले अस्मिता. भोसले अस्मिता 1 पेज रिपोर्ट सेंड केलाय का? तुमचा आवाज येत नाहीये. ओके, तर नसेल केला तर ते सेंड करा. देशमुख आदित्य. व्हॉट अबाउट 1 पेज झालेले आहेत, रिपोर्ट? करायचे राहिलेत मॅम. सेंड सेंड करा करायचे ते. राहिलेत मॅम. आज उद्यामध्ये हो. सगळ्यांनी कंप्लीट करायचं आहे. रीडिंग सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहेत.
ओके, तर आजचे दोन्ही प्रॅक्टिकल समजलेत का सगळ्यांना आता? कुठलं एखादं प्रॅक्टिकल कुणाला नाही समजलं? मॅम तुम्ही म्हणाल लास्ट प्रॅक्टिकल घेते एकदा. ओके ओके, हा, आय विल टेक. बरं झालं तुम्ही आठवण करून दिली. Are you getting my screen? Yes. ओके, तर आपण लास्ट प्रॅक्टिकलला बघा, लास्ट प्रॅक्टिकल बघितलं होतं टू डिटरमाइन द डिफरन्शियल काउंट ऑफ ब्लड. जो काही डिफरन्शियल काउंट आहे ब्लडचा, म्हणजेच मेनली त्याच्यामध्ये आपण काय बघितलं आता म्हणजे आपण बघितले WBC काउंट, RBC काउंट. ओके, तर हा इथं काय बघायचं आपल्याला, WBC मध्ये जे काही टाइप्स आहेत, तर त्या टाइप्सच्या ज्या काही सेल्स आहेत, तर त्या सेल्सचा सुद्धा आपल्याला इथे काउंट पर्टिक्युलरली बघायचा आहे. त्याची रिक्वायरमेंट बघा काय, मायक्रोस्कोपिक स्लाइड्स आहेत. ओके, त्याच्यानंतर 70% अल्कोहोल लागणार आहे, प्रिकिंग निडल, त्याच्यानंतर लेशमन स्टेन लागणार आहे, मायक्रोस्कोप, त्याच्यानंतर ऑइल इमर्शन लेन्स, त्याच्यानंतर मेकॅनिकल स्टेज आणि सीडर वूड ऑइल, हे सगळं लागणार आहे. त्याच्या थेअरीमध्ये काय बघा, व्हाईट ब्लड सेल्स जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, ल्युकोसाइट, विच हॅव्हिंग द न्यूक्लिया अँड डू नॉट कंटेन द हिमोग्लोबिन, तर त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन नसतं. तर WBCs आर क्लासिफाईड. ओके, त्याचं क्लासिफिकेशन आपण ऑलरेडी बघितलं होतं, ग्रॅन्युलर, त्याच्यानुसार जे काही टाइप्स पडतात. ओके, तर ते आपल्याला काय असतात, त्याच्यामध्ये काय असतं बघा, सायटोप्लाझमिक ग्रॅन्युल्स असतात आणि ते जेव्हा आपण स्ट्रेन करतो तर त्यावेळेस आपल्याला ते अंडर लाईट मायक्रोस्कोप कसे असतात ते विजिबल असतात. आणि ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स मध्ये काय येतं अजून, इओसिनोफिल्स, बॅसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स. ओके, ग्रॅन्युलर मध्ये जे काही लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स, ओके, हे सगळे जे काही आहे तर ते आपल्याला चेक करायचे, त्याचा काउंट काढायचा आहे. तर WBCचा ऑलरेडी काढला होता आपण. त्याच्यानंतर जे काही ग्रॅन्युलोसाइट्स, ओके, किंवा आपण म्हणू शकतो ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स, तर ते ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स त्याचे जे काही टाइप्स आहेत तर ते डिस्कस केले तिथे. तर बघा, फर्स्ट काय, इओसिनोफिल्स, हा काय प्रोड्यूस करतो, रेड ऑरेंज स्टेन प्रोड्यूस करतो. कधी, जेव्हा ऍसिडिक डाईज आपण त्याच्यामध्ये ऍड करेल. न्यूक्लियस जे आहे इओसिनोफिल्स हॅज अ 2 लोब्स. ओके, त्याच्यामध्ये काय असतात, दोन लोब्स असतात, विच इज कनेक्टेड बाय द थिक स्ट्रँड ऑफ क्रोमॅटिन. तर ते क्रोमॅटिनच्या स्ट्रँडनी काय असतात, कनेक्ट असतात. इओसिनोफिल्स, फॅगोसाइट्स, अँटीबॉडी, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. तर हे जे इओसिनोफिल्स आहेत तर ते काय करतात बघा, फॅगोसाइट्स करतात कशाला, अँटीजन आणि अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म करण्यासाठी. त्याच्यानंतर दे आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट सर्टेन पॅरासाइटिक फॉर्म. तर बघा, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, WBC ज्या आहेत तर त्या कधी पण काय असतात, त्या प्रोटेक्ट करतात आपल्याला वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून. ओके, तर ते इफेक्टिव्ह असतात अगेन्स्ट द सर्टन पॅरासाइटिक फॉर्म. त्याच्यानंतर बेसोफिल्स जे आहेत तर ते प्रोड्यूस काय करतात, ब्ल्यू पर्पल स्टेन प्रोड्यूस करतात विथ द बेसिक डायज. आणि ग्रॅन्युल्स ऑब्सेक्युर्स, त्याच्यानंतर सेकंड कुठला, बेसोफिल्स, तर ते ब्ल्यू पर्पल स्टेन प्रोड्यूस करतात बेसिक डायज सोबत. त्याच्यानंतर बघा, द ग्रॅन्युल्स ऑब्झर्व द न्यूक्लियस हॅव्हिंग द 2 लोब्स, त्याच्यामध्ये सुद्धा त्या न्यूक्लियस मध्ये 2 लोब्स असतात. द सबस्टन्स विच इंटेन्सिफाय द इन्फ्लामेशन रिएक्शन. ओके, अँड विच इज इन्व्हॉल्व इन हायपर सेन्सिटिव्हिटी, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, तर ॲलर्जिक रिएक्शन. ओके, ह्याच्यामध्ये काही सिंपल आहे, फक्त काय सबस्टन्स जे आहेत बेसोफिल्स तर ते कशामध्ये इन्व्हॉल्व असतात, तर इन्फ्लामेटरी रिएक्शन मध्ये आणि हायपर सेन्सिटिव्हिटी मध्ये. त्याच्यानंतर न्यूट्रोफिल्स काय बघा, ग्रॅन्युल्स कसे असतात, स्मॉलर असतात, इव्हनली कसे असतात, डिस्ट्रीब्युटेड. ओके, अँड पेल इलियाक इन कलर. आणि न्यूक्लियस त्याचं आहे ते किती आहे, 2 ते 5 लोब्स मध्ये, विच आर कनेक्टेड बाय द व्हेरी थिन स्ट्रँड ऑफ क्रोमॅटिन. तर क्रोमॅटिनचा स्ट्रँड असतात तिथे पण. आणि न्यूट्रोफिल्स रिस्पॉन्स मोस्ट क्विकली टू द टिश्यू डिस्ट्रक्शन बाय द बॅक्टेरिया.
तर ते काय करतात तर न्यूट्रोफिल्स रिस्पॉन्स देतात कशाला टिश्यू डिस्ट्रक्शन बाय द बॅक्टेरिया. दे आर कपेबल टू कॅरी आउट फॅगोसायटोसिस. तर ते कशासाठी कपेबल ठरतात तर फॅगोसायटोसिस कॅरी आउट करण्यासाठी. त्याच्यानंतर ए ग्रॅन्युलोसाइट्स किंवा ए ग्रॅन्युलर ल्युकोसाइट्स आपण म्हणू शकतो. तर ते काय आहेत बघा लिम्फोसाइट्स आणि मोनोसाइट्स आहेत. तर न्यूक्लियस जे आहे तर ते कसं आहे बघा राऊंड आणि स्लाइटली आयडेंटेड किंवा स्टेन डार्कली आहे. द सायटोप्लाझम स्टेन स्काय ब्ल्यू कलर मध्ये आहे आणि विच फॉर्म द रिम अराउंड द न्यूक्लियस. ओके. आणि डायमीटर जे आहे लिम्फोसाइट्सचं तर ते कसं दिसणार आहे 6 to 9 मायक्रोमीटर इतकं असतं आणि 6 to 9 to 10 to 14 मायक्रोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर बघा मोनोसाइट्स. मोनोसाइट्स काय द न्यूक्लियस जे आहे मोनोसाइट्सचं ते कसं असतं किडनी शेप्ड. ओके. किंवा त्याला म्हणू शकतो हॉर्शू शेप्ड. द सायटोप्लाझम इज अ ब्ल्यू ग्रे अँड हॅज अ फोमी अपीरियन्स. त्याचा अपीरियन्स कसा आहे फोमी अपीरियन्स आहे. त्याच्यानंतर बघा डायमीटर ऑफ मोनोसाइट्स इज अबाउट 12 to 20 मायक्रोमीटर. हे काय झालं तर मोनोसाइट्सचं डायमीटर झालं. ओके. तर हे कशासाठी दिलेलं आहे थेरीमध्ये आपल्याला ते इझिली आयडेंटिफाय होण्यासाठी. बघा याची प्रोसिजर काय कीप द मायक्रोस्कोप रेडी. आपल्याला काय करायचं मायक्रोस्कोप रेडी ठेवायचा आहे. क्लीन द टू स्लाइड्स प्रॉपरली विथ झायलोन. तर आपल्याला काय करायचं तर ज्या 2 स्लाइड्स घेणार आहे आपण तर त्या स्लाइड्स काय करायच्या क्लीन करायच्या आहेत. ओके. तर ते सुरुवातीला काय करायचं आहे क्लीन करायचं आहे. ओके. सुरुवातीला तो मायक्रोस्कोप रेडी ठेवायचा आहे. त्या स्लाइड्स ज्या आहेत तर त्या काय करायच्या आहेत क्लीन करायच्या आहेत. त्याच्यावरती काय घ्यायचं आहे तर आपल्याला जे ब्लडचं सॅम्पल आहे तर ते घ्यायचं आहे आणि ते एका स्लाइडनी दुसऱ्या स्लाइड वरती काय करायचं स्प्रेड करायचं आहे. एका कॉर्नरला सुरुवातीला ते सॅम्पल घ्यायचं आहे ब्लडचं प्रिक करून आणि ते दुसऱ्या स्लाइडने आपल्याला काय करायचं पुश करायचं आहे. म्हणजे ते खूप कमी प्रमाणात ते दिसायला हवं. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय करायचं स्टेन ऍड करायचं आहे. ओके. लॅशमन स्टेन इथे सांगितलेलं आहे बघा. लॅशमन स्टेन जो आहे ओके तर हा जो लॅशमन स्टेन आहे तर तो काय करायचा आहे त्याच्यावरती ऍड करायचा आहे. त्याच्यानंतर वेट करायचं आहे. ते वॉश करायचं आहे वॉटरनी. खूप म्हणजे वॉटर त्याच्यावरती ऍड केलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर परत काय करायचं आहे तर ऑइल इमर्शन लेन्सनी काय करायचं बाय युझिंग द सीडर वूड ऑइल. त्याच्यावरती थोडंसं सीडर वूड ऑइल ऍड करून ते ऑइल इमर्शन लेन्स त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि ते काय करायचंय मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायचं आहे. त्यावेळेस काय दिसणार आहे ते इओसिनोफिल्स बेसोफिल्स आणि न्यूट्रोफिल्स दिसणार आहेत. आता क्लिअर झालंय का आदित्य रोल नंबर 12. तुमचा आवाज येत नाहीये क्लिअरली. रोल नंबर 12. मॅम मी प्रॉब्लेम येतो. तुमचा आवाज येत नाही. चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाइप करा. ओके. कुणाला काही प्रॉब्लेम मॅम तुम्ही ते RBC आणि WBC ऑब्झर्वेशन टेबल नाहीत की पाठवले. ओके. I will send. Okay, after the practical. After the end of practical. ओके. ओके. समजले सगळ्यांना आता? येस मॅम. ओके. मला सांगा स्कॉलरशिपचा फॉर्म कुणी कुणी भरलाय? येस मॅम भरलाय मी. निकिता देवकते. ओके. मॅम अजून मी कोणी पण भरलाय? भरलाय. मी पण भरला. ओके. तर कोणी कोणी भरलाय ना तर त्यांनी काय करायचंय मला मेसेज सेंड करा आणि जो तुम्ही फॉर्म भरलाय तर त्याचा जो म्हणजे सबमिट केलाय ना सगळ्यांनी फॉर्म Yes, सबमिट केलाय हा तर त्याची प्रिंट वगैरे तुमच्याकडे आली असेल. येस मॅम. ओके. तर त्या प्रिंटचा फोटो काढा आणि तो मला तुम्ही काय करा सेंड करा आणि तुमचं नाव टाका
आणि स्कॉलरशिप फॉर्म सबमिटेड म्हणून असा मेसेज टाका मला सगळ्यांनी. ज्यांनी Okay. ज्यांनी भरलाय त्यांनी. ओके. ओके, तर जे राहिलेले आहेत तर त्यांनी लवकरात लवकर स्कॉलरशिपचा फॉर्म भरा. कोण कोण राहिलंय? मी राहिल्या मॅम आज भरेल. ओके, राऊत रुपाली भरा लवकर फॉर्म. ओके. बघा, ते स्कॉलरशिपचा फॉर्म खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी सांगतेय, कारण की त्याच्याशिवाय तुमची फीज जी आहे तर ते तुम्हाला नाहीतर भरावी लागेल. बघा, ते फीज खूप परत प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे स्कॉलरशिपचा फॉर्म भरावाच लागणार आहे तुम्हाला काही जरी झालं तर. ओके, तर सगळे प्रॅक्टिकल आतापर्यंत झालेले सगळ्यांना क्लिअर झालेले आहेत. कशाची प्रोसिजर काय कळलं नाही असं काही आहे का? सगळे क्लिअर आहेत आतापर्यंत? जेवढे आपण प्रॅक्टिकल बघितले तेवढे सगळे? काही जणांनी तर परफॉर्म सुद्धा केलेले आहेत. ओके. Okay, give me attendance. Roll number 1, Present, ma'am. 2, Ma'am. 3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present ma'am. 6, roll number 6, roll number 6, okay, 7, Present, ma'am. 8, roll number 8, 9, Present. 10, Present. 11, roll number 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, Present ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19, Present, ma'am. 20, Present. 21, 22, 23, 24, Present. 25, Yes, madam. 26, roll number 26, 27, Present, ma'am. 28, Present. 29, roll number 29,
30, roll number 30, Present, 31, ma'am. Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, roll number 41, 42, roll number Present, ma'am. 42, Ma'am. 43. Yes, yes, okay. 43. Present. 42, present, ma'am. Okay, let present. 44, 45, Present. Ma'am. roll number 42, 43, 44, 45 present आहेत. Okay, 46, Present, ma'am. 47, roll number 47, 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, roll number 57, 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, roll number 60, 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present. 65, roll number 65, 66, 67, Present. 68. Present. Okay. Absent number बघा. Roll number 6, 8, 22, 23, 26, 29, 34, 41, 44, 47, 57, 60, 65 आणि 66. कोण आहे का यातलं प्रेझेंट? हॅलो मॅम. 22. हा. स्कॉलरशिपचा attendance? फॉर्म भरायला गेली होती. ओके. झाला का तुमचा भरून? ते आधार कार्ड लिंकेज हे करायचं होतं बँकेला. आधार कार्ड लिंक करायचं आहे. काय म्हणताय तुम्ही जाधव रुक्मिणी? तुमचा आवाज येत नाहीये. हॅलो मॅम. हा बोला. ते स्कॉलरशिपच्या फॉर्म साठी बँकेला आधार कार्ड लिंक लागते. हा तुम्ही केलं नव्हतं का? हो केलं नव्हतं, मग ते आज केलं. ओके. स्कॉलरशिप फॉर्म भरा लवकर. हो. अजून कोण आहे? भोसले अस्मिता, का अटेंडन्स दिली नाही तुम्ही? तुमचा आवाज येत नाहीये भोसले अस्मिता. हॅलो. हा बोला. हा मॅम, नेटवर्क इश्यू असल्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत आलाच नाही. मी दिली होती खूप अटेंडन्स. ओके. बाकी कोण आहे का?
हम्म. ओके. तर कुणाला काहीच डाऊट नाहीये ना झालेले आतापर्यंत प्रॅक्टिकल मध्ये? सगळे प्रॅक्टिकल समजलेत का आतापर्यंत झालेले? Give me response fast. येस मॅम. ठरलेले आहेत तेवढे रिस्पॉन्स देतात. बाकी काय करतात का फक्त जॉईन करून ठेवतात? मॅम आत्ताच्या प्रॅक्टिकलचा व्हिडिओ नाही का? काय काय आताच्या प्रॅक्टिकलचं कुठलं आताचं प्रॅक्टिकल? आता लास्टच घेतलेलं. लास्टचं प्रॅक्टिकल ते रिपीट केलंय मॅडम. मागच्या प्रॅक्टिकलला झालं होतं. ओके मॅम. जरी कुणाला काही कळलं नसेल तर तुम्ही व्हिडिओज बघत जावा रेकॉर्डेड. ओके. व्हिडिओज रेकॉर्ड झालेले आहे तर त्याच्यामध्ये दिसतंय सगळं व्यवस्थित. कुणाचं एखादं हॅलो. लेक्चर हा बोला. मी RBC, WBC आणि ब्लिडिंग टाइमचं आणि ब्लड क्लोटिंगचं ही 4च एक्सपेरिमेंट पाठवले. ते आता रिव्हिजन घेतलेलं नाही पाठवलं. ओके. आज जे झाले ते मी सेंड करेन तुम्हाला. ओके मॅम. तर जे काही प्रॅक्टिकल्स झालेले आहेत तर ते तुम्हाला लिंक्स मिळत आहेत तर त्याच्या थ्रू तुम्ही काय करत जावा बघत जावा परत ते एखादी गोष्ट समजली नसेल तर. ओके. रेकॉर्डेड आहेत. तुम्ही चेक करता की नाही? येस मॅम. येस मॅम. एखादं लेक्चर मिस झालं तर ते परत किंवा एखादा पॉइंट समजला नाही तर तुम्हाला परत ते रिपीट एखाद्या नेटवर्क कनेक्शन प्रॉब्लेम झाला असेल तर ते तुम्हाला रेकॉर्डेड नंतर चेक करता येतंय. कळलं? सगळेजण बघतायत लिंक्स? येस मॅम. येस मॅम. येस मॅम. Yes, ma'am. काय? ओके. Now we will stop here. You can leave now.